नमस्कार. आजच्या या आपल्या YouTube व्हिडिओमध्ये आपण निफ्टी बीज आणि गोल्ड बीज हे ॲट ॲक्च्युअल मध्ये आपल्या ब्रोकरच्या अकाउंट मधून कशा पद्धतीने बाय करायचं असतं हे आपण आज समजून घेणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा जे आपलं ब्रोकरचं अकाउंट आहे ते आपण लॉग इन केल्यानंतर आपल्याला त्या अकाउंटमध्ये डीमॅट अकाउंटमध्ये आपल्याला फंड हा ऍड करावा लागतो. तो तुम्ही फंड्सच्या ऑप्शनमध्ये जाऊन ऍड करू शकता. आता सर्वात पहिल्यांदा आपण इथून वॉचलिस्ट मध्ये निफ्टी बीज जे ETF आहे ते आपण इथून ऍड करून घेऊया. निफ्टी बीज आणि दुसरं गोल्ड बीज. आता निफ्टी बीज आणि गोल्ड बीज काय आहे हे आपण आपल्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, ज्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण देत आहोत. तुम्ही एक्स्ट्रा निफ्टी बीज आणि गोल्ड बीजच्या माहितीसाठी इन डिटेल व्हिडिओ आपण लास्ट टाइम बनवलेला आहे, तो तुम्ही वॉचलिस्ट मध्ये चेक करा. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, ती चेक करा. आता हे निफ्टी बीज आहे हे मित्रांनो, ह्याचं अंडरलाईन जे आहे ते निफ्टी 50 आहे. म्हणजे निफ्टी 50चा इंडेक्स ज्या पद्धतीने वर गेला त्या पद्धतीने हे निफ्टी बीज पण वर जातं आणि निफ्टी 50चा इंडेक्स जर खाली आला तर हे निफ्टी बीज पण खाली येतं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की प्रिव्हियस हिस्टॉरिकल डेटानुसार 15%चा साधारणपणे अॅन्युअल रिटर्न हा आपल्याला मिळालेला आहे निफ्टी बीज मध्ये. इथून जर बाय करायचं झालं तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा निफ्टी बीजच्या बायच्या बटनावरती क्लिक करायला लागेल आणि इथून ही आपली इन्व्हेस्टमेंट असल्यामुळे आपल्याला इथून डिलिव्हरी हे ऑप्शन सिलेक्ट करावं लागेल. डिलिव्हरी हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याकडे जेवढी काही अमाऊंट असेल त्या अमाऊंटची आपण निफ्टी बीज इथून बाय करू शकतो. मुद्दा नंबर 1, दर महिन्याला सुद्धा आपण एक ठराविक अमाऊंटची SIP फॉर्म मध्ये निफ्टी बीज बाय करू शकतो. फॉर एक्झाम्पल आता इथून मला एकच निफ्टी बीज बाय करायचं तर एकासाठी आता सध्या आपल्याला 259 रुपीज 26 पैसेची आवश्यकता आहे. 2 हवे तर तुम्ही 2 करा, 10 हवे तर तुम्ही 10 करा, 100 हवे तर तुम्ही 100 करा. आता एक जस्ट प्रॅक्टिकल एक्झाम्पल म्हणून मी तुमच्यासाठी एक बाय करतो. ही इन्व्हेस्टमेंट आहे, त्यामुळे जो काही लाईव्ह मार्केटचा दर आहे त्या लाईव्ह मार्केटच्या दराला आपण बाय करू शकतो. लाईव्ह मार्केटच्या दराला आपण बाय करताना इथून क्वांटिटी टाका, मार्केट करा, इथून रिव्ह्यू बाय करा आणि इथून तुम्ही डायरेक्टली त्याला रिव्ह्यू बाय करून सबमिट ऑर्डर करू शकता. इथून ही ऑर्डर सबमिट झाल्यानंतर ही ऑर्डर आपणाला आपल्या इथे स्टेटसमध्ये कंप्लीट दिसते आणि कंप्लीटची त्याची प्राइस तुम्ही बघू शकता 259.40 पैसे ऍव्हरेज प्राइसला बाय झाला. आता जर इथून पुढे पुढच्या काही वर्षात महिन्यात हे निफ्टी 50ची जर व्हॅल्यू वाढली तर हे निफ्टी बीज आहे ते सुद्धा वाढणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट होणार आहे. खाली आले तर आपल्याला लॉस पण होणार आहे, परंतु ही आपली इन्व्हेस्टमेंट आहे त्यामुळे आपण ते काही लगेच काढणार नाही. आता ह्याच्यापेक्षा जास्त सेफ जे ऍसेट क्लास आपण मानतो ते म्हणजे मित्रांनो गोल्ड, जे की रिलेव्हंट टू गोल्ड बीज आहे. आता गोल्ड मधली इन्व्हेस्टमेंट लोक फिजिकल फॉर्म मध्ये करतात, त्याच्याऐवजी अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपल्याकडे ऑप्शन आहे तो म्हणजे गोल्ड बीज. ह्या गोल्ड बीजचा आता सध्याचा एका क्वांटिटीचा दर आहे 74 रुपये 52 पैसे, जो की रिस्पेक्टिव्ह टू गोल्ड च्या निगडीत वर खाली होतो. गोल्ड वर गेला तर गोल्ड बीज पण वर जातं, गोल्ड खाली आलं तर गोल्ड बीज पण खाली येतं. आता हे सुद्धा जर तुम्हाला बाय करायचं तर तुम्हाला बायच्या बटनावरती क्लिक करून ही सुद्धा इन्व्हेस्टमेंट असल्यामुळे आपल्याला डिलिव्हरी बटन सिलेक्ट करावं लागेल. इथून आपल्याला क्वांटिटी टाकावे लागतील, जो काय मार्केटचा दर आहे त्या दराला आपल्याला बाय करायचा. तर आपण इथून अगदी एक क्वांटिटी टाकून 74 रुपये 52 पैसे आपल्याकडे असले इथून आपण त्याला रिव्ह्यू बाय ऑर्डर करून सबमिट करू शकतो आणि सबमिट केल्यानंतर आपल्याला ही क्वांटिटी आपली जी काय आहे ती बाय झालेली. आता ही बाय झालेली जी काही क्वांटिटी आपली आहे ती आपली सध्या मित्रांनो पोझिशन मध्ये दिसेल, सध्या आपली पोझिशन मध्ये दिसेल आणि नेक्स्ट डे ऑनवर्ड्स ही आपली होल्डिंग मध्ये जाईल. आता मुद्दा नंबर पहिला की सर आपण एक रकमी निफ्टी बीज मध्ये पैसे कधी टाकावे, तर ह्याचा पहिला रूल आहे की ज्यावेळेला मार्केट एक 10% करेक्शन देतं त्यावेळेला आपण लमसम अमाऊंट निफ्टी बीज मध्ये टाकू शकतो. जसं की तुम्ही जर ह्या निफ्टी बीजच्या इथे सिम्बॉल इन्फो मध्ये गेला तर या सिम्बॉल इन्फो मध्ये तुम्हाला 52 वीकचा हाय दिसेल. 52 वीक म्हणजे मित्रांनो एक वर्ष. एका वर्षाचा ह्याचा हाय होता 293, एका वर्षाचा लो होता 240 आणि साधारणपणे आता ते 260च्या आसपास आहे. आणि हे जर बघितलं तर ते ऑलमोस्ट
10% खाली आहे, 15% खाली, 20% खाली जर त्याच्या हायपासून मिळत असेल तर ते एक मार्केट करेक्शन असतं आणि त्याच्यामध्ये आपण लमसम अमाऊंट म्हणजे एक रकमी अमाऊंट आपण ऍड करू शकतो. सेम धर्तीवरती मित्रांनो गोल्डबीजच्या सुद्धा जर तुम्ही सिम्बॉल इन्फो मध्ये जाऊन चेक केलं तर सिम्बॉल इन्फो मध्ये तुमच्या लक्षात येते 52 वीकचा हाय त्याचा 75.18 आणि लो 55. सो ऑलमोस्ट हे सुद्धा जर तुम्ही बघितलं तर इथे सुद्धा तुम्हाला ऑलमोस्ट एक साधारणपणे 20% तुम्हाला रिटर्न गोल्ड बीज मध्ये सुद्धा मिळालेले दिसत आहेत. कारण ह्या वर्षामध्ये किंवा पाठीमागच्या 1-3-4 महिन्यामध्ये गोल्ड हे खूपच वाढलेलं आहे, ते आपल्याला सर्वांना माहिती आहे, त्यामुळे याचे रिटर्न जास्त आहेत. पण कन्सिस्टन्सी बेसिसवरती विचार केला तर 9-10% सुद्धा आपल्याला ह्याच्यामधून रिटर्न हे मिळू शकतात. मग ह्याच्यामध्ये स्ट्रॅटेजिकल प्लॅनिंग असं आहे की निफ्टी बीज हे इक्विटी ओरिएंटेड ऍसेट क्लास आहे आणि गोल्ड बीज हे डेप्थ ओरिएंटेड ऍसेट क्लास आहे. एक फायनान्सच्या नियमानुसार किंवा ऍज अ पोर्टफोलिओ मॅनेजमेंट करत असताना आपला स्वतःचा एक समजून चालूया की वयवर्ष जर एखाद्या व्यक्तीचं जर 30 आहे, बरोबर आहे, तर त्याची 30% अमाऊंट इन्व्हेस्टमेंटची ही डेप्थ ऍसेट क्लासमध्ये असली पाहिजे आणि 70% ही इक्विटी ऍसेट क्लासमध्ये असली पाहिजे. मग जर एक प्रॅक्टिकल उदाहरण आपण घेतलं की एखाद्या व्यक्तीला दर महिन्याला 1000 रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत तर त्यांनी 700 रुपयाच्या आसपास पैसे हे निफ्टी बीज मध्ये इन्व्हेस्ट केले पाहिजे. म्हणजे साधारणपणे एक 3 क्वांटिटीमध्ये तो महिन्याला निफ्टी बीज बाय करू शकतो आणि जे उरलेले 300 रुपये आहेत त्याच्यामध्ये साधारणपणे 4 क्वांटिटी गोल्ड बीजच्या बाय करून दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट करून ऍड करू शकतो की जेणेकरून ऍट द एंड ऑफ द इयर, ऍट द एंड ऑफ द सम 10 इयर्स 15 इयर्स डाऊन द लाईन मध्ये त्याच्याकडे ही क्वांटिटी वाढत जाईल आणि फायनली त्यावेळेचा जो दर असेल निफ्टी बीजचा गोल्ड बीजचा त्या दराला तो विकून तो त्याचे जे काय ऍसेट आहे ते वाढवू शकतो, त्याची ग्रोथ करू शकतो आणि तो वेल्दियरच्या प्रवासामध्ये जाऊ शकतो. आता ह्याच्यापेक्षा आपण जर पुढे आलो तर जसं की एखाद्याचं वय 40 असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे, 40% अमाऊंट ही गोल्ड बीज मध्ये लावली पाहिजे, 60% अमाऊंट ही त्यांनी निफ्टी बीज मध्ये लावली पाहिजे. म्हणजे थोडक्यात 1000 रुपये असेल तर 400 रुपयाचे त्यांनी फोकस गोल्ड बीज बाय केला पाहिजे आणि जे उरलेले 600 रुपये त्याचे त्यांनी निफ्टी बीज. सेम 50 वर्ष 60 वर्ष म्हणजे ज्याचं वय कमी आहे तो जास्त रिस्क घेऊ शकतो. त्याचं कारण आहे का त्याच्याकडे इन्व्हेस्टमेंटचा जो ड्युरेशन आहे हॉरिझॉन आहे तो जास्त मिळतो. आणि आपल्याला सर्वांना माहित आहे हिस्टॉरिकल डेटानुसार की अगदी तुम्ही निफ्टी बीजचा जरी चार्ट पाहिला आणि जरी तुम्ही इथून गोल्ड बीजचा जरी चार्ट पाहिला मागच्या काही वर्षांचा, क्लिअर आहे, तर मित्रांनो तुमच्या लक्षात येऊ शकतं की हे निफ्टी बीज आणि गोल्ड बीजचा सुद्धा जर तुम्ही चार्ट पाहिला अगदी 1 डे टाइम फ्रेमला किंवा अगदी तुम्ही वीकली टाइम फ्रेमला, मंथली टाइम फ्रेमला, तरीही आपल्या लक्षात येऊ शकतं की तो चार्ट हिस्टॉरिकल रिटर्न मध्ये त्यांनी आपल्याला जो रिटर्न कमवून दिलेला आहे तो आपल्याला त्यांनी चांगलाच कमवून दिलेला आहे. मी इथून डायरेक्ट 1 मंथ लावतो. मित्रांनो सेबीच्या नियमानुसार पाठीमागचे 3 महिन्याच्या पाठीमागचा डेटा आपण शो करू शकतो. सर इथून जर तुम्ही बघितलं तर साधारणपणे अगदी हा महिना आहे नोव्हेंबर आणि ह्या नोव्हेंबर मंथ पासून जरी आपण पाठीमाग तुम्ही बघत गेला तरी अगदी पाठीमागच्या हिस्टॉरिकल डेटामध्ये अगदी इथून बघितलं तर 40-42 पासून ते निफ्टी गोल्ड बीज आहे ते वाढत 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 आज 74 पर्यंत आलेलं आहे. क्लिअर आहे. सेम धर्तीवरती तुम्ही जर निफ्टी बीज बघितलं जे इक्विटी ओरिएंटेड ऍसेट क्लास आहे, क्लिअर आहे. आता तुम्हालाही माहित आहे मागच्या काही महिन्यामध्ये मार्केट पाठीमागचे 5 महिने झालं मार्केट खाली येत आहे, बरोबर आहे, येस ऑर नो. आणि त्यामुळे तुम्हालाही माहित आहे की अगदी तिथून तो काय झाला निफ्टी बीज खाली आला, क्लिअर आहे. पण त्यानंतर जसं आता निफ्टी वर यायला लागलाय त्यानुसार हा निफ्टी बीज सुद्धा वरती यायला लागलाय. अगदी इथं जर तुम्ही लो बघितला तर तो 246च्या आसपास आहे आणि जो आज 246 वरून 260च्या आसपास आहे. हेन्सफोर्थ जसा निफ्टी 50 वाढेल तसा हा निफ्टी बीज सुद्धा वाढेल. मित्रांनो इन्व्हेस्टमेंट करत असताना आपल्याला माहित आहे स्टॉक मार्केट इज सब्जेक्टेड टू मार्केट रिस्क आहे. इन्व्हेस्टमेंट करत असताना ह्याच्यामध्ये कुठलाही आम्ही सल्ला देत नाही की तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराच. दिस व्हिडिओ इज प्युअरली फॉर एज्युकेशनल पर्पज आहे, त्यामुळं तुम्ही ह्याचा बेनिफिट घेऊ शकता. आणि मेन मोठं आहे की कशा पद्धतीने आपण बाय करू शकतो. ETF एक्सचेंज ट्रेडेड फंड निफ्टी बीज आणि एक्सचेंज ट्रेडेड फंड गोल्ड बीज जेणेकरून आपलं पोर्टफोलिओ मध्ये इक्विटी आणि डेप्थचं अलोकेशन करू शकतो. ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या. थँक्यू फॉर वॉचिंग. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सना रिलेटिव्हला नक्की शेअर करा, लाईक करा.
सबस्क्राईब करा आणि महत्वाचं म्हणजे कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जो टॉपिक तुम्हाला हवा असेल त्याची डिस्क्रिप्शनला कमेंट्समध्ये कमेंट द्या. व्हिडिओ कसा वाटला. थँक्यू फॉर वॉचिंग.